जय मसीह की. आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये सप्रेम सलाम. जून महिन्याच्या या शेवटच्या रविवारी आपण या उपासनेच्या माध्यमातून देवाच्या पवित्र चरणाजवळ आलेलो आहोत. संदेशाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची विनंती मी आपणास करणार आहे. आपल्या चर्चचे सेवक ख्रिस्तातील आमचे प्रिय बंधू दावीद काळे यांची नात आणि मिस्टर नितीन काळे मंडळीचे वडील यांची प्रिय कन्या कुमारी स्तुती हिच्या आम्हामधून आकस्मित निघून जाण्यामुळं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या दुःखातून त्यांनी बाहेर यावं याकरता आपल्या सर्वांच्या प्रार्थनेचं पाठबळ त्यांना खूप गरजेचं आहे. तेव्हा माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रिय कुटुंबासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. दुसरी महत्त्वाची सूचना, आपल्या मंडळीतील प्रिय कन्या कुमारी दीपा सुरेश चांदेकर हिचा विवाह आहे आणि त्या विवाहासंबंधीची नोटीस बँड्स यावेळेस वाचण्यात येणार आहे. सर्वांस कळविणेकरता प्रसिद्ध करण्यात येते की कुमारी दीपा मिसेस आणि मिस्टर सुरेश बी चांदेकर ह्यांची कन्या सभासद ख्राइस्ट चर्च KDC कोल्हापूर हिचा विवाह कुमार मॅन्युअल बाल्कू उर्फ साल्वोदार रॉड्रिग्स सभासद सेंट सेबॅस्टिन्स चर्च तुर्केवाडी चंदगड ह्याचबरोबर देवबापाच्या दयेनं आणि विश्वासातील आशेने रविवार दिनांक 5 जुलै 20 रोजी सकाळी 11:30 वाजता सेंट सेबॅस्टिन्स चर्च चंदगड येथे करण्याचे आयोजित केले आहे. सदर विवाह होणे नियमबाह्य असल्याचे कायदेशीर कारण जर कोणास माहीत असेल तर त्या व्यक्तीने तसे लेखी स्वरूपात विवाहविधी चालक फादर पीटर डिसोजा प्रिस्ट इन्चार्ज सेंट सेबॅस्टिन्स चर्च तुर्केवाडी चंदगड यांना विवाहापूर्वी कळवावे. विवाह घोषणेची ही तिसरी आणि अंतिम वेळ आहे.
आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, काळे कुटुंबियांचं तू सहाय्य कर. या दुःखातून जात असताना त्यांच्यावर तुझी कृपा, तुझा अनुग्रह असू दे. आणि विशेष करून 2 कुटुंब, चांदेकर आणि रॉड्रिक्स, दीपा आणि मॅन्युअल या विवाहितचूक तरुण तरुणीच्या विवाहाच्या नात्याने एकत्र येणार आहेत. त्यांचा हा विवाह आशीर्वादित होऊ दे, ठरलेल्या वेळेमध्ये होऊ दे. सर्व विघ्न आणि अडथळे दूर कर. आणि लॉकडाऊन आणि कोरोना महामारीचं संकट या काळामध्ये सर्वांची तू काळजी घे. त्यांचं जाणं येणं सर्वांचं सुखरूप कर. ही तुझ्या चरणाजवळ मी आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाणी प्रार्थना विनंती केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, गेल्या काही कालावधीमध्ये ज्याला आपण सिरीज ऑफ सर्मन्स म्हणतो, एक विषय घेऊन त्या विषयासंबंधात आपण देवाचे संदेश ऐकलेले आहेत. एकंदरीत 6 संदेश आपण ऐकले की जे देवाची इच्छा तुम्हाला आणि मला कळवणारे आहेत. आणि आज त्याच मालिकेमधील शेवटचा आणि 7वा संदेश आहे आणि त्याकडे आपण वळणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जे संदेश ऐकलेले आहेत त्यासंबंधी किंवा जी देवाची इच्छा देवाच्या संदर्भ वचनातून आपल्यापर्यंत आलेली आहे त्यासंबंधी थोडक्यामध्ये मी पुन्हा एकदा आपल्याशी बोलू इच्छितो. पहिल्यांदा आपण बघितलं की आत्म्याने आणि खरेपणाने देवाची उपासना करणं ही पित्याची इच्छा आहे. जो कोणी पुत्राला पाहून त्याचा विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे अशी देवाची इच्छा आहे. नंतर आपण बघितलं की सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा आणि सर्व परिस्थितीमध्ये उपकार स्मरण करा ही देवाची इच्छा आहे. नंतर आपण बघितलं की कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी देवाची इच्छा आहे. त्यानंतर आपण बघितलं की आमचे पवित्रीकरण व्हावे, सँक्टिफिकेशन, आमचे पवित्रीकरण व्हावे अशी देवाची इच्छा आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं चांगले करीत राहून आपण निर्बुद्ध माणसांच्या आज्ञानाला कुंठित करावे अशी देवाची इच्छा आहे. या 6 संदर्भ वचनातून आपल्यासाठी देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि देवाची इच्छा शोधण्याचा आणि ती जपण्याचा प्रयत्न करत असताना यामध्ये माझं योगदान काय आहे, मी काय करायला पाहिजे, यावर जास्त आपण बघितलेलं आहे की माझा भर यावर अधिक होता की व्हॉट इज माय रोल टू अपलिफ्ट द विल ऑफ गॉड. देवाची ही इच्छा जगण्याकरता, ती उंचावण्याकरता माझा रोल काय आहे. आणि मग आज आपण शेवटच्या किंवा 7व्या देवाच्या इच्छेकडे वळणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की संत पावलाचं तिमथ्याला जे पत्र आहे, तिताला तिमथ्याला पत्र यांना पाळकीय पत्र असं म्हणतात. आणि संत पावलाचं तिमथ्याला पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आजची देवाची इच्छा आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी संत पावलाचे तिमथ्याला पहिले पत्र 2रा अध्याय आणि 4थं वचन मी आपल्यासाठी वाचतो. देवाची इच्छा हीच आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे. देवाची इच्छा हीच आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्याने सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे इंग्लिशमध्ये This is right and is acceptable. This is right and is acceptable in the sight of God our Savior, who desires everyone to be saved and to come to the knowledge of the truth. This is right and is acceptable in the sight of God our Savior, who desires everyone to be saved and to come to the knowledge of the truth. आणि ह्या देवाच्या इच्छेकडे वळत असताना आपण
ही देवाची इच्छा आपल्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत असताना आपण देवाच्या सहाय्याची अपेक्षा करूया, आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द आणि आम्हा सर्वांच्या अंतःकरणातील विचार तुला मान्य असोत. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजनो, आज देवाच्या ह्या इच्छेसंबंधी आपण जाणून घेत असताना आपण विचार करूया की तारण म्हणजे काय. मला झालेली तारणाची खात्री किंवा तारणाची व्याप्ती यावर आपण आज अधिक भर न देता आमचं तारण झालेलं आहे आणि देवाची इच्छा ही आहे की सर्व माणसांच्या तारणासाठी आमचा रोल तारलेले या नात्यानं, सेव्ड या नात्यानं सर्व माणसांचं तारण व्हावं, यासाठी माझी भूमिका, माझा रोल काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि मग हे जाणत असताना सर्व माणसांच्या तारणासाठी आपण इन्स्ट्रुमेंटल होत असताना आमची भूमिका काय आहे समजावून घेत असताना देव त्याची ओळख तुमच्या आणि माझ्या आचरणाच्या द्वारे, तुमच्या आणि माझ्या ख्रिस्तातील वागणुकीच्या द्वारे देवासंबंधीचं सत्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे लोकांना कळवत असतो किंवा त्याची सत्यता लोकांना पटवून येते. आणि म्हणून प्रामुख्याने आज आपण या विषयाकडे वळत असताना हा विशेष दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवूया. आम्ही शालेय शिक्षण घेत असताना मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कविता होती. मला निश्चित आठवत नाही की मंगेश पाडगावकर किंवा गदी माडगुळकर यांची ती कविता होती, परंतु त्या कवितेमध्ये जे ध्रुपद होतं ते असं होतं, मी कधीच म्हटले नव्हते की तू दे मज दर्शन. देवाला उद्देशून कवी असं म्हणत आहे की निसर्ग जणू काही तुझी साक्ष देत आहे आणि ह्या निसर्गामध्येच देव चराचरामध्ये भरून उरलेला आहे. आणि म्हणून कवी सर्जनशील, ज्याला आपण क्रिएटिव्ह माइंड म्हणतो, आणि त्या क्रिएटिव्ह माइंडमधून या निसर्गामधून देवाचा साक्षात्कार अनुभवत आहे. आणि याचबरोबर आपण उपासक संगीतामध्ये एक कवी आहे ज्यांचं नाव आहे भाकरू उजगरे. ते गीत नंबर 15मध्ये याच सर्जनशीलतेनं आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं एक गीत सादर करतात, एक गीत ते लिहितात. आणि ते गीत खूप छान आहे, आपल्या सर्वांना परिचित आहे. आणि यावेळेस या गीताच्या काही पंक्ती, या गीताची काही चरणं मी आपल्यासाठी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. कारण जसं मंगेश पाडगावकर किंवा गदी माडगुळकर यांनी त्यांच्या कवितेमध्ये निसर्गामध्ये देव आहे असं सांगितलेलं आहे, परंतु भाकरू उजगरे एका वेगळ्या दृष्टिकोनातून या निसर्गातील देवाकडे, निसर्गाच्या पाठीमागे असणाऱ्या देवाकडे ते पाहतात. आणि ते काय म्हणतात गीत नंबर 15मध्ये, पुढे जाऊनी चला विचारू दिव्य भास्कराला. भास्कर म्हणजे सूर्य. ते काय म्हणतात, पुढे जाऊनी चला विचारू दिव्य भास्कराला. आणि जेव्हा ते त्याला विचारतात आणि क्रिएटिव्ह माइंडनं उत्तर त्यांना काय मिळतं, म्हणतो तो तरी शून्य दिसे मी देवाविन तुझला. ते म्हणतात, माझ्यामध्ये जे भव्य आणि दिव्य तेज आहे ते माझं नाही, मी शून्य आहे, परंतु माझ्यामध्ये असणारं भव्य आणि दिव्य तेज हे मला देवापासून प्राप्त होतं. आणि मग हा कवी पुढे काय म्हणतो, भाकरू उजगरे काय म्हणतात, चला चला हो पुढे विचारू रजनीनाथाला, म्हणजे चंद्र. आणि ते चंद्राला विचारल्यानंतर चंद्र त्यांना काय उत्तर देतो, म्हणतो मजतो तेज देतसे उसने सूर्य मला. हे माझ्याकडचे जे तेज आहे ते माझं नाही, परंतु सूर्यापासून मिळणारं उसनं तेज मला मिळतं. आणि मग कवी आपला मोर्चा या तारांगणाकडे, ज्याला आपण गॅलेक्सी म्हणतो, ज्याला आपण आकाशगंगेतील जे काही स्टार्स आहेत त्यांच्याकडे तो वळतो आणि तो म्हणतो, तारांगण हो विचार करुणी सांगा दिनाला, कुणी निर्मिल्या असंख्य तुमच्या तेजोमय माला. हे असंख्य तुमच्या तेजोमय मला कुणी निर्माण केल्या. आणि मग तारांगण त्यांना उत्तर देतात, म्हणती मजत्या निर्मी ईश्वर बाळा आम्हाला, प्रेमतयाचे करी आमुच्या सदा रक्षणाला. आम्हाला निर्माण करणारा कोण आहे, परमेश्वर आहे.
आणि त्याचं प्रेम आमचं संरक्षण करतं. आणि शेवटच्या भागामध्ये गीतकर्ता म्हणतो, सृष्टी सर्व ही व्यक्त करते प्रभूच्या हस्ताला, चमत्कृतीच्या अनन्य अनुपम सबल साधनाला. ही सृष्टी व्यक्त कोणाला करते तर निर्मात्याला व्यक्त करते. म्हणजेच निर्माता ह्या निर्मितीपेक्षा वेगळा आहे. मंगेश पाडगावकर असं म्हणतात की मी देवाला दर्शन दे असं म्हटलं नाही, कारण निर्मितीमधून मला देव दिसतो. परंतु या ठिकाणी भाकरू उजगरे असं म्हणतात निर्माता वेगळा आहे आणि निर्मिती वेगळी आहे. निर्मिती जरी निर्मात्याला प्रगट करत असली तर निर्माता हा निर्मितीचा जनक आहे. आणि म्हणून त्या देवापर्यंत पोहोचणं तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य, ते सत्याचं ज्ञान आहे. आणि म्हणून याच पार्श्वभूमीला अनुसरून जर आपण रोमकरास पत्र याकडे जर वळलो, कृपा करून माझ्याबरोबर आपण रोमकरास पत्र याकडे आपण वळूया. आणि याच विषयाला अनुसरून या ठिकाणी बघा, संत पौल रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 20 वचन. जेव्हा निर्मितीतील श्रेष्ठ निर्मिती म्हणून मनुष्य याकडे आपण पाहतो, परंतु मनुष्य देवाची निर्मिती म्हणून निर्मात्याला जर सादर करत नसेल तर कारण काय आहेत. आणि मग संत पौल या ठिकाणी परराष्ट्रीयांची दुष्टाई या सदराखाली तो काय लिहितो पहा. 20 वचन आपल्या सर्वांना परिचित आहे, सर्वांना माहीत आहे. तो काय म्हणतो बघा, जे भाकरू उजगरे म्हणतात किंवा मंगेश पाडगावकर म्हणतात, अगदी त्याच पद्धतीनं या ठिकाणी संत पौल सुद्धा काय म्हणतो, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून बघा, फ्रॉम द डे ऑफ द क्रिएशन ऑफ द वर्ल्ड नेचर, सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत. जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी क्रिएटिव्ह माइंडनी या निसर्गाकडे पाहतो, तेव्हा असं आमच्या लक्षात येतं की या निर्मितीचा जो निर्माता आहे, बरेच लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, परंतु या ठिकाणी संत पौल म्हणतो की ही निर्मिती आम्हाला निर्मात्याची ओळख करून देणारी आहे. आणि म्हणून तो म्हणतो अशासाठी की त्यांना कसली सबबरान, नो एक्सक्यूज, नो प्लीडिंग. आणि मग मनुष्य जेव्हा देवानं दिलेल्या स्वातंत्र्याच्या आधारे ज्या देवाला प्रगट करावं, ज्या माणसाकडे बघून लोकांनी देवाला ओळखावं, परंतु देवापासून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या मुळं हा मनुष्य देवापासून दूर गेला. आणि म्हणून 21व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. ज्या देवानं निर्मात्यानं निर्मितीच्या द्वारे आपली ओळख करून द्यावी या उद्देशानं माणसाला निर्माण केलं, परंतु देवानं दिलेल्या स्वातंत्र्याच्या आधारे त्याचं मन निर्बुद्ध झालं, अंधकारानं भरून गेलं. आणि मग या ठिकाणी पुढच्या एका वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 28व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. आणि जो मनुष्य विपरीत मनाच्या स्वाधीन देवाच्या दृष्टीने केला जातो, तेव्हा तो निर्मात्याची साक्ष आपल्या जीवनामधून देऊ शकत नाही. प्रियानो, आज देवाची इच्छा काय आहे? सर्वांचे तारण व्हावे अशी देवाची इच्छा आहे. आणि सर्वांचं तारण होण्याकरता विश्वासणारे या नात्यानं आमचा रोल, आमची भूमिका काय आहे, तर आमच्या जीवनातून देव लोकांना कळावा. देवाचं दर्शन आपल्या जीवनातून, सेव्ड लाईफ, सॅल्वेशन ज्याला आपण म्हणतो, तारलेले लोक या नात्यानं आमच्या जीवनातून लोकांनी देवाला बघावं, देवाला ओळखावं, हा आजचा विषय आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे शास्त्रपाठ वाचलेले आहेत त्या शास्त्रपाठांकडे थोडा वेळ आपण जाऊया. या ठिकाणी आपण यशायाचा ग्रंथ याचा 43वा अध्याय आपण वाचलेला आहे. आणि यशायाचा ग्रंथ याचा 43वा अध्याय यातील 1 ते 12 वचनं जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवली, 1 ते 12 वचनं आपण 7
ते 12 वचनं वाचलेली आहेत, परंतु जर 1 ते 12 वचनांकडे जर आपण लक्ष दिलं तर प्रियानो, आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. या शास्त्र पाठाला जे शीर्षक दिलेलं आहे, जे हेडिंग दिलं आहे, टायटल दिलेलं आहे, ते आम्हाला काय सांगतं? परमेश्वर हाच एकमेव मुक्तिदाता. सर्व धर्मामध्ये तारणाची संकल्पना आहे. शब्द त्यासाठी वेगळे वापरले असतील, परंतु मुक्ती, मोक्ष, तारण हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. आणि या ठिकाणी यशया संदेष्टा देवाच्या वचनामधून सांगतो की परमेश्वर हाच एकमेव युनिक कोण आहे? तर लिबरेटर आहे, तो मुक्तिदाता आहे. आणि 1 ते 7 वचनामध्ये जर आपण बारकाईनं वाचन केलं, फक्त संदेश ऐकून सोडून देऊ नका, परंतु ही वचनं कृपा करून आपण वाचा. आणि या वचनामध्ये काय सांगितलं? 1 ते 7 वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या निर्मितीचा उद्देश काय आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ अवर क्रिएशन. देवाने कशासाठी आम्हाला निर्माण केलेलं आहे? निश्चित अर्थानं तुम्हाला आणि मला निर्माण करण्याचा देवाचा एक उद्देश आहे, आणि तो उद्देश या 1 ते 7 वचनामध्ये दिलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा जो देवाचा उद्देश आहे तो पूर्ण होण्याकरता, कारण आपण उणे भरणारे आहोत, आपण देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी कुठे तर कमकुवत आहोत, अशक्त आहोत, आणि म्हणून देव निर्मितीसाठी देवाचा जो उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी देव स्वतः आम्हाला काही आशीर्वाद देत आहे. आणि त्या आशीर्वादांची सुद्धा त्या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. काय देव आम्हाला आशीर्वाद देतो ते या ठिकाणी सांगितलं 1 ते 7 वचनामध्ये. आणि 8 ते 12 वचनामध्ये आपण पाहतो हा त्याचा जो युनिक आणि एकमेव उद्देश आहे देवाचा, तो उद्देश काय आहे? तर तुमच्या आणि माझ्याद्वारे, म्हणजे विश्वासणारे या नात्यानं तुमच्या आणि माझ्याद्वारे लोकांनी देवाला ओळखावं. शेवटच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. 12 वचनामध्ये बघा, या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं? मीच तारण विधित केले आहे. देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, मीच तारण विधित केले आहे. विधित करणं याचा अर्थ एखादी गोष्ट साध्य करण्याच्या अगोदर तिच्या संबंधीचं डिक्लेरेशन देणं, ज्याला आपण डेस्टिनेशन म्हणतो, इच्छित स्थळ. समजा तुम्हाला आणि मला एका ठिकाणी जायचं असेल आणि तो पत्ता, ते ठिकाण जर आपल्याला माहीत नसेल, आपण त्याबद्दल थोडंसं अज्ञानामध्ये असू, तर आपण बऱ्याच वेळेला लोक सांगतात की अमक्या अमक्या ठिकाणी ती आहे. आणि मग परमेश्वर म्हणतो की मीच तारण काय केलेलं आहे? तुम्हाला डिक्लेअर केलेलं आहे, विधित केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये, त्याच वचनामधील दुसऱ्या मुद्द्यामध्ये तो म्हणतो, मीच तारण प्राप्त करून दिलेले आहे. बघा, मी तारण विधित केलेलं आहे, मी सांगितलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, आणि ते प्राप्त मी करून दिलेलं आहे. जर जाताना एखाद्या व्यक्तीला आपण एखादा पत्ता विचारला तर तो आम्हाला डायरेक्शन देतो. तुम्ही उजव्या बाजूने जा, सर्कल येईल, मग डाव्या बाजूने जा. अशा पद्धतीच्या डायरेक्शन प्रमाणे आम्ही जातो. परंतु एखादा व्यक्ती आम्हाला असा भेटतो की तो म्हणतो मी त्याच वाटेने जाणार आहे आणि माझ्याबरोबर तुम्ही या, म्हणजे इच्छित स्थळाला तुम्हाला जाता येईल. प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी तेच केलं. तो स्वर्ग सोडून खाली आला यासाठी की जे इच्छित स्थळ आहे, म्हणजेच आमचं सॅल्वेशन आहे, तारण आहे, त्यामध्ये तुमचा आणि माझा प्रवेश व्हावा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं ते तारण तुमच्या आणि माझ्यासाठी प्राप्त करून दिलं. बघा, त्यानं डिक्लेअर केलं, त्याने ते प्राप्त करून दिलं. आणि तिसऱ्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे, ते मी समजावून सांगितले. याचा अर्थ बघा, या संबंधीचं ज्ञान हे जगिक नव्हे, हे बौद्धिक नव्हे, परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या तारणासंबंधीची खात्री आणि देवाच्या ओळखीसंबंधीचं ज्ञान हे आम्हाला पवित्र आत्मा देतो. आणि जुन्या करातील एकाच वचनाच्या द्वारे प्रभू येशूचं सेवा कार्य, त्याचं तारणाचं तुमच्या आणि माझ्याबद्दलची जे काही देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने कामगिरी केली, आणि त्यानंतर पत्रामधील मजकूर आपण वाचत असताना आमची खात्री पटते की खरोखरच देवानं तारण विधित केलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे त्या मला प्राप्त करून दिलं, आणि तो त्या तारणासंबंधी आमची खात्री करत आहे पवित्र आत्म्याच्याद्वारे. आणि मग या वचनाचं आपण थोडक्यात पृथक्करण आपण करूया. या वचनाचं आपण आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये लागूकरण करण्याचा आपण प्रयत्न करूया.
आपण नवीन करारातील मजकुराकडे जाण्याच्या अगोदर आपण शुभवर्तमानाकडे येऊया आणि यावेळेस आपण योहान कृ शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 31 ते 42 वचनं आपण वाचलेली आहेत. प्रियजन हो, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त एका स्त्रीबरोबर संभाषण करत आहे. त्या काळामध्ये अशा प्रकारचं संभाषण हे खरोखरच एका टीकेचा विषय होतं आणि त्यामध्ये सुद्धा ही स्त्री जी आहे ती अत्यंत खालच्या जमातीची आहे आणि त्याहूनही अधिक शर्मेची आणि वेगळी गोष्ट आहे आणि ती म्हणजे ती स्त्री एका वेगळ्या कॅरेक्टरची होती. आणि अशा एका स्त्रीबरोबर प्रभू येशू ख्रिस्त बोलत असताना जेव्हा शिष्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं. परंतु प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताचं या स्त्रीबरोबरचं संभाषण जे आहे ते तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण तुमच्या आणि माझ्या तारणाचा पाया या संभाषणामध्ये आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, 10व्या वचनामध्ये जेव्हा ती स्त्री आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण चालू आहे तेव्हा ती स्त्री येशू ख्रिस्ताला विचारतो आणि ती स्त्री येशू ख्रिस्ताला उत्तर देते. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताला उत्तर देतो. तो काय म्हणतो, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितली असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. बघा, हे जिवंत पाणी म्हणजे तुमचं आणि माझं आध्यात्मिक तारण आहे. या ठिकाणी तारण काय आहे तर तारण हे देवाचं दान आहे. इफिस्कराच्या पत्रामध्ये संत पाऊल म्हणतो, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे आमचे तारण झालेले आहे. केवळ देवाची कृपा आणि देवाच्या आशीर्वाद, देवापासून मिळणाऱ्या आशीर्वादाचं एक भाग म्हणजे आमचा विश्वास, आमच्या बुद्धीचा नव्हे, आमच्या बुद्धीतून निर्माण झालेलं नव्हे, परंतु देवाचं दान आहे की त्या विश्वासाच्या द्वारे आमचं तारण झालेलं आहे. आणि हे देवाचं दान काय आहे हे येशू ख्रिस्तानं एका सर्वसामान्य स्त्रीला, शमरोणी स्त्रीला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जो तुझ्याशी बोलत आहे तो कोण आहे, जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि जर ते तुला प्राप्त झालं तर तुझ्यामध्ये सुद्धा जिवंत पाण्याचा झरा निर्माण होईल, म्हणजे तुझं तारण होईल. त्यानंतर या ठिकाणी तिला ते प्राप्त कसं करून दिलं, हे त्यानं तारण विदित केलं, पण तिला प्राप्त कसं करून दिलं. येशू तिला म्हणाला, बघा, येशू तिला म्हणाला, जो तुझ्यावर बोलत आहे तो मी तोच आहे. बघा, स्वर्ग सोडून प्रभू येशू ख्रिस्त खाली आला, या जगामध्ये आला, पापी जगामध्ये आला आणि तो पाप्यांचा मित्र झाला. ज्याला त्याने पाहिलं, ज्याने त्याला पाहिलं, खरोखरच त्याच्या स्पर्शाच्याद्वारे, त्याच्या शब्दाच्याद्वारे त्यांना त्याची ओळख झाली आणि ते तारण पावले. कितीतरी उदाहरणं आपण पाहतो की बरं झाल्यानंतर, येशू ख्रिस्ताचं संभाषण ऐकल्यानंतर ते येशूच्या पाठोपाठ निघाले, कारण त्यांचं अंतर्मन उघडलं गेलं, त्यांची दृष्टी उघडली गेली आणि येशू हाच तारणारा आहे, हाच देव आहे याची खात्री त्यांना पटली. आणि तीच खात्री या ठिकाणी शमरोणी स्त्रीची पडली आहे, म्हणजे तारण तिला येशू ख्रिस्तानं प्राप्त करून दिलेला आहे. तो म्हणतो, जो तुझ्यावर बोलत आहे तो मी तोच आहे, तो मी तोच आहे. आणि मग हे तारण तिला समजावून कसं सांगण्यात आलं, या ठिकाणी 42व्या वचनामध्ये आपण वाचतो. 42व्या वचनामध्ये आपण वाचतो आणि ते त्या स्त्रीला म्हणाले. ह्या स्त्रीनं हे कळल्यानंतर, हे ऐकल्यानंतर तिनं घागर तिथंच ठेवली. बघा, पाणी आमची भौतिक गरज आहे, अन्न वस्त्र निवारा ही आमची भौतिक गरज आहे, परंतु जेव्हा या स्त्रीला आध्यात्मिक गोष्टींची ओळख पटली तेव्हा पाणी, अन्न हे तुला दुय्यम दर्जाचं वाटू लागलं आणि ह्या स्त्रीनं, या शमरोणी स्त्रीनं घागर तिथंच टाकली आणि ती नगरामध्ये गेली. आणि नगरातील लोकांना तिनं काय सांगितलं, आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आज तुझ्या बोलण्यावरून तिनं सांगितलं. म्हणजे जेव्हा तिला तारण विधित करण्यात आलं, तारण प्राप्त करून देण्यात आलं, तेव्हा ती नगरामध्ये गेली आणि तिनं लोकांना सांगितलं, तिला समजलं, पवित्र आत्म्याच्याद्वारे तिला कळालं. आणि मग लोक तिला काय म्हणतात पहा, आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे.
बघा, कळणं, समजावून सांगणं, हे समजावून घेणं हे आमच्या बुद्धीचं काम नाही, परंतु समजणं आणि कळणं हे देवाच्या ठायी तुम्हाला आणि मला प्राप्त झालेल्या आत्म्याच्या द्वारे होतं. केवळ त्या स्त्रीलाच नव्हे, परंतु त्या स्त्रीच्या बोलण्यावरून अनेकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेलं तारण समजलं आणि ते प्रभूकडे आले आणि त्यांनी त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. प्रियजनो, या पवित्र वचनांच्या द्वारे आपण जेव्हा संत पौलाने लिहिलेल्या पत्राकडे जातो, संत पौलाचे तिमोथेला पहिले पत्र, त्याकडे आपण वळूया. संत पौलाचे तिमोथेला पहिले पत्र, याचा 2रा अध्याय, आणि हाच संदर्भ आहे, हाच कॉन्टेक्स्ट आहे, आणि याच्या आधारे संत पौल तिमोथेला लिहिलेल्या पत्रामधून देवाची इच्छा प्रगट करतोय. आणि तो म्हणतो, सर्व माणसाचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे. म्हणजे काय? म्हणजे काय तर जे धार्मिक आणि प्रार्थनामय जीवन आहे, त्या धार्मिक आणि प्रार्थनामय जीवनातून तारणाची म्हणजेच सॅल्वेशन याची साक्ष आम्ही द्यावी. तारणाच्या साक्षीचं जीवन ख्रिस्ती या नात्यानं आपण जगावं अशी देवाची इच्छा आहे. आणि ती इच्छा या ठिकाणी संत पौल देवाच्या वचनातून आपल्याला कळवत आहे. बघा, तो काय म्हणतो, सार्वजनिक उपासनेच्या माध्यमातून थ्रू कॉर्पोरेट वर्शिप आपल्याला ही देवाची इच्छा काय करायची आहे, जाणून घ्यायची आहे आणि ती उंचवायची आहे. त्या इच्छेप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. आता जेव्हा आपण लौकिक उपासना म्हणतो तेव्हा लौकिक उपासनेचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे. आपण मंदिरामध्ये येतो, नाही का, आम्ही प्यूजवर बसतो आणि मग देवाचं वचन आम्ही ऐकतो, एकमेकांना भेटतो, एकमेकांचं क्षेमकुशल विचारतो. ही सार्वजनिक उपासना झाली. आणि मग या सार्वजनिक उपासनेमध्ये आपण काय करतो तर या ठिकाणी संत पौल म्हणतो तिमोथेला, सर्व माणसांसाठी आपण विनंत्या करतो. आम्ही देशासाठी प्रार्थना करतो, जगातील अनेक ज्या घटना घडतात त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, सत्ताधाऱ्यांसाठी मी प्रार्थना करतो, प्रशासकीय व्यवस्थेसाठी आम्ही प्रार्थना करतो, आम्ही अनेक राजकीय आणि सामाजिक पुढाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. बघा, या ठिकाणी म्हटलेलं आहे सर्व माणसांसाठी. सर्व माणसांसाठी याचा अर्थ या ठिकाणी इन्क्लुझिव्ह नाही तर एक्सक्लुझिव्ह, सर्व ख्रिस्ती लोक वगळून सर्व माणसांसाठी हा शब्दप्रयोग आम्हाला या ठिकाणी देव हा जगाचा निर्माता आहे आणि जगातील सर्व माणसांसाठी प्रार्थना करण्याचं ओझं देवाने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करणं हे 4 भिंतीच्या आत आमचं आध्यात्मिक एक काम आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायचं. परंतु आउटसाइड द 4 वॉल्स ऑफ द चर्च, परंतु चर्चच्या मंदिराच्या 4 भिंतीच्या बाहेर आमचं आध्यात्मिक काम काय आहे, आमचं आध्यात्मिक जीवन काय आहे, तर यासंबंधी तो म्हणतो की सुभक्तीचं जीवन आम्ही जगायला पाहिजे. लाईफ ऑफ गॉडलीनेस, आम्ही सुभक्तीचं जीवन जगायला पाहिजे. आणि त्या सुभक्तीच्या जीवनामध्ये प्रामुख्याने 2 शब्द तो सांगतो. एक म्हणजे शांतीचं आणि स्वस्थपणाचं जीवन. तुमच्या आणि माझ्या जीवनातील शांती ही इतरांना समजली पाहिजे, इतरांना ती कळली पाहिजे आणि त्या शांतीचं आम्ही काय केलं पाहिजे, एक चॅनल बनायला पाहिजे. हे शांतीचं जीवन जगत असताना वी मस्ट बिकम द सोर्स ऑफ गॉड्स पीस इन अवर लाईफ. आमच्या जीवनामध्ये आपण शांतीचे दूत बनायला पाहिजे अशी देवाची. फक्त 4 भिंतीच्या आत सर्व माणसासाठी प्रार्थना करणं एवढी आमची जबाबदारी नाही, पण संत पौल या ठिकाणी म्हणतो तुम्ही गॉडलीनेस म्हणजे सुभक्तीचं जीवन जगायला पाहिजे. आणि या सुभक्तीच्या जीवनामध्ये शांतीचं जीवन जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वस्थपणाचं जीवन, त्याला क्वाईट अँड पीसेबल लाईफ असं म्हटलेलं आहे. आणि यासाठी हे का करायला पाहिजे, कारण जे जे आमच्या संपर्कामध्ये येतात, आपण आता कोरोनाच्या बाबतीमध्ये आपण काळजी घेतो नाही का, हा संसर्ग आहे आणि जो बाधित आहे, पॉझिटिव्ह आहे, त्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर आम्हाला सुद्धा त्या संसर्गाची बाधा होते. हा एक वेगळा भाग झाला. परंतु ख्रिस्ती या नात्यानं देवाच्या शांतीचं जीवन जगत असताना जे जे आमच्या संपर्कामध्ये येतात, ज्यांच्या संपर्कामध्ये आम्ही जातो, त्यांना ख्रिस्ताच्या ठायीत प्राप्त झालेली जी शांती आहे, पीसेबल लाईफ,
किंवा क्वाईट अँड पीसेबल आहे, स्वस्थपणाचं जीवन आहे, त्यांची त्यांना साक्ष पटली पाहिजे. बघा, आणि म्हणून त्याद्वारे सर्व माणसांचं तारण व्हावं हे या ठिकाणी देवाच्या दृष्टीनं अपेक्षित आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त आम्ही सुवार्ता सांगणं नव्हे, शब्दानं सांगितलेली सुवार्ता नव्हे, कारण सुवार्ता सांगण्यासाठी देव तुमचा आणि माझा उपयोग वेगळ्या पद्धतीनं करतो. आपण पाहतो की ग्राउंड असतं, माती त्याच्यामध्ये असते आणि त्या ठिकाणी गवत कोणी पेरत नाही, परंतु त्या ठिकाणी पाऊस पडला किंवा सातत्यानं जर पाणी टाकलं तर त्या ठिकाणी काही कालावधीमध्ये गवत उगवून येतं. प्रियानो, तुमचं आणि आमचं मन कसं आहे, या भूमीसारखं आहे. प्रार्थनेचा पाऊस, वचनाचा पाऊस पडला तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे तारणाचं कार्य सुरू होतं, लोकांना सुवार्ता समजते आणि देव त्यांच्यासाठी नेहमीच काय करत आहे, शोधामध्ये आहे अशा माणसांच्या. फक्त तुम्ही आणि मी त्याच्या या शोध कार्याचं चॅनल बनावं अशी देवाची अपेक्षा आहे. परंतु या ठिकाणी जी अपेक्षित आहे या देवाच्या इच्छेमध्ये ते म्हणजे आमचं ट्रान्सफॉर्म लाईफ, आमचं परिवर्तित जे जीवन आहे, रूपांतरित जे जीवन आहे ते जीवन या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सुवार्ता सांगणं, प्रीचिंग गॉस्पेल ऑर टू प्रीच गॉस्पेल अँड टू बी इन्स्ट्रुमेंट इन सेविंग पर्पज ऑफ गॉड, ह्या दोन विभिन्न गोष्टी आहेत. देवाच्या हातामध्ये एक असं साधन म्हणून जगणं, ट्रान्सफॉर्म लाईफचं, यामध्ये दोन गोष्टी आहेत. आज ह्या देवाच्या इच्छेचं पालन करणं म्हणजेच संत पाऊल रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 2 वचनामध्ये काय लिहितो हे समजून घेणं म्हणजेच आजची ही देवाची इच्छा आपल्या जीवनातून आपण जगण्यासारखं आहे. आपण ही देवाची इच्छा कधी जगतो, या देवाच्या इच्छेला मान कधी देतो, देवाची इच्छा कधी उंचावतो, जेव्हा आपण संत पाऊल रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि या 2 वचनामध्ये सांगितलेल्या गोष्टींचं आपण पालन करतो. आणि या ठिकाणी मी आपल्याकरता ती 2 वचनं वाचून दाखवतो, कारण ही वचनं आजची देवाची इच्छा जी आपण बघितलेली आहे, पाहिलेली आहे, त्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक कशामध्ये आहे, तर त्याचं प्रात्यक्षिक ज्याच्यामध्ये आहे ती वचनं म्हणजे संत पाऊलाचं रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि पहिली 2 वचनं. या ठिकाणी संत पाऊल म्हणतो, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे, बघा, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणे यज्ञ म्हणून समर्पण करावी. आमचं जे वेगळंपण आहे ते जपण्यासाठी तो म्हणतो की युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आणि हे रूपांतरित जे आपलं जीवन आहे ते रूपांतरित जीवन सर्व माणसांना देवाचं तारण कळवतं आणि देवाच्या पूर्ण सत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचं आणि माझं जीवन हे देवाच्या दृष्टिकोनातून एक साधन बनतं. आणि म्हणून आपण सर्वजण स्वतःला देवाच्या हातामध्ये देऊया आणि देवाला म्हणूया की देवा, ही जी तुझी इच्छा आहे की सर्व माणसांचं तारण व्हावं आणि त्याने सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावं, ही तुझी इच्छा पूर्ण होण्याकरता आमच्या अशक्तपणामध्ये तुमचं सहाय्य कर आणि सर्व माणसांपर्यंत एक रूपांतरित जीवन जगण्यासाठी, ट्रान्सफॉर्म लाईफ जगण्यासाठी तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर, अशी आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करूया आणि देवाच्या चरणाजवळ आपण जाऊया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, खरोखरच आज संत पाऊल तिमथ्याला लिहिलेल्या पत्रामधून तुझी इच्छा आम्ही समजून घेतलेली आहे. सर्व माणसांचं तारण व्हावं आणि त्याने सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावं अशी तुझी इच्छा आहे. आणि ही तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि ही तुझी इच्छा आम्ही समजावून घेत असताना प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा उपयोग करत आहेस. जेव्हा ह्या तुझ्या इच्छेच्या पूर्णतेसाठी आम्ही रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि यातील 2 वचनांप्रमाणे आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो, आमच्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होण्यासाठी प्रयत्नशील राहतो, त्याच वेळेस तुझी इच्छा आमच्या जीवनातून उंचावली जाते. तुझ्या इच्छेला आम्ही खऱ्या अर्थानं मान देतो. प्रेमळ प्रभू, आमच्या अशक्त मनाचा, बुद्धीचा, शरीराचा तू ताबा घे आणि या तुझ्या इच्छेच्या पूर्णतेसाठी आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला तुझी शक्ती दे. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे
मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋणे आम्हास सोडले आहेत तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर, सर्व दुःखित कुटुंबियातील देवाच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.